या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 04 95। वरुड शहरातील युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश भाऊ अग्रवाल यांच्यावर काल रात्री काही समाजकंटकांनी म्हणावं किंवा काही स्टंटबाजी करणाऱ्या युवकांनी जो हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आज वरुड पोलीस स्टेशन येथे अनेक सामाजिक संघटना एकत्रित झालेल्या आहे। आपल्यासोबत प्राध्यापक किशोरजी तळस सर आहे। काय प्रकार होता कालचा आणि कशासाठी एकत्रित जमल्यात? लोकेश भाऊ त्यांच्या मित्रपरिवाराच्या इकडे जेवण करून आपल्या घरी परतत होते। रात्री 11 ते 12च्या दरम्यानचा हा प्रसंग आहे आणि ते परत असताना त्यांना काहीतरी युवक जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीनं गाडी चालवताना दिसले आणि त्यांनी हटकलं आणि म्हटलं की एवढ्या जोरानं गाडी चालवू नका, तुम्ही तर मरानच परंतु बाकीच्यांनाही तुम्ही विनाकारण मारून टाकाल। तर एवढं म्हटल्यावर तेरे को क्या करना पड़ता है, तेरे को किती आन पडी है, असं तसं करत त्यांनी गाडी थांबवली आणि लोकेश भाऊला पण गाडीहून त्यांनी मारहाण केली। सोबत त्यांच्या पत्नी पूजा भाभी अग्रवाल सुद्धा होत्या। त्या एकदम घबरावट त्यांना सुटली त्या ठिकाणी आणि नंतर मग त्यांनी पोलिसांना कार्यवाहीसाठी आमंत्रित केले। तर पोलीस तिथं तात्काळ हजर झाले आणि पोलिसांना येईपर्यंत ते गुन्हेगार जे होते ते गुन्हेगार त्या ठिकाणून पळून गेले, निघून गेले। त्याच्यामुळं एक हा प्रॉब्लेम तिथं निर्माण झाला। घटनेचा निषेध करण्याकरिता आम्ही सर्वच सामाजिक संघटना म्हणजे जवळपास 40-45 सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरिता आलो होतो। पोलिसांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या समाजकंटकावर, बाईक चालवणाऱ्यावर वेगवान पद्धतीनं आम्ही निश्चितच कारवाई करू। वरुड शहर म्हटलं की सर्व नागरिक जे आहे एकजुटीने राहत असतात, सर्व कार्यक्रम साजरे करत असतात, समाजसेवा करत असतात आणि अशा एखाद्या समाजसेवी नागरिकावर जर असा हल्ला होत असेल तर वरुड शहरातील जे नागरिक आहेत ते एकजूट होणार आहे का आता? बिलकुल विषयच नाही, कारण की लोकेश भाऊ सर्व सामाजिक संघटनेचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला जर दुखावलं ही तर एक गोष्ट आहे, परंतु असे अनेक सर्वसामान्य नागरिक आहे की जे पोलीस स्टेशनपर्यंत येऊ शकले नाही, आमच्यापर्यंत पोहोचले नाही। त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आणखी वाढेल। त्याच्यामुळं हा न्याय आता इथं प्रस्थापित आपल्याला करायचा आहे आणि ह्या बाईक चालकांवर म्हणजे स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई निश्चितपणे होणार आहे। सर, अनेक वर्ष झाली वरुड शहरात तुम्ही आता सेवा देताय, अनेक नागरिक तुम्ही बघितलेले आहे, असं जे कृत्य घडताय कसं पाहता या घटनेकडे? खूप चिंतेचा विषय आहे, कारण आपण सर्व या वरुड भूमीचे लेकरं आहोत आणि मी अत्यंत लहानपणापासून वरुड भूमीला बघितलेलं आहे। जवळपास 25 वर्षापासून इथे आम्ही हॉस्पिटल चालवत असताना मला एक खूप दुःखाची गोष्ट अशी जाणवली की रात्रीचा जो स्टंट जो लोकेश भाऊ सोबत झाला, म्हणजे लोकेश भाऊंना ते जे वेगवान व्हेकल चालवत असताना त्यांना हटकलं असता लोकेश भाऊंना त्यांनी मारहाण केली। ही गोष्ट अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे आणि अशाच घटना म्हणजे तो आंडे हॉस्पिटलचा रोड असो की कोणता केदार चौक ते पांडुरंगा चौक असो, या सगळ्या रोडवर या सगळ्या स्टंटबाजी चालत असते। ही अत्यंत चिंताजनक विषय आहे आणि याला कोणीतरी कंट्रोलमध्ये करणं म्हणजे प्रशासनाने कंट्रोलमध्ये करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे। यासोबतच अविनाशजी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज सकाळी प्रभा मावशीचा आम्ही केदारेश्वर मोक्षधाम मध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो असताना प्रभा मावशी हे म्हणाल्या की दादा म्हणे इथे रात्री 12, 12:30, 1 वाजता, 11 वाजतापासून, रात्रीच्या 11 वाजतापासून कधी कधी चरस, गांजा आणि दारू पिणारे इथे येऊन बसतात आणि मग मी त्यांना हाकलते म्हणे आणि एक वेळ माझ्या अंगावर माचीसची पेटती काडी पण टाकली होती त्यांनी। असा प्रकार पण इथे झालेला आहे। या सगळ्या गोष्टीला नक्कीच आळा बसणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक सांगू इच्छितो की आम्ही लोक म्हणजे परत किती सजग आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे। अशा सगळ्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व संघटना निषेध करतो।
क्या बताएंगे आप? समाज सेवा में काम करते हैं और लोकेश भैया पे ऐसा हल्ला हो रहा है, क्या? हाँ, ऐसा है ये कि ये समाज कंटक लोगों ने हमला किया है ये, क्योंकि रात में जब 11:30 के दरमियान जब लोकेश कहीं भोजन करके बाहर वापस आ रहे थे तो रास्ते में लोग स्टंटबाजी कर रहे थे। उसने उनको रोका कि भाई ये मत करो, ये चीज़ अच्छी नहीं है, तुम भी मरोगे और दूसरों को मारोगे। तो फिर उन्होंने बोल के नहीं वो तेरे को क्या करना पड़ता है, ऐसा करके उन्होंने स्पीड ब्रेकर को बाद में गाड़ी धीरे करके उसको 2-4 झापड़ मार दिया और गाली गलौज किया। बाद में वहाँ से निकल गए वो। लेकिन अभी वो चीज़ को हम लोगों ने सब संगठन मिलकर उठाया है और उसको हम एक लेवल तक लेके जाएंगे कि आगे चल के ऐसी कोई अप्रिय घटना न हो और जो दो समाज के अंदर और खाई पैदा न होए। इसके लिए वो समाज का कोई लेन देना नहीं, लेकिन जो ये जो नालायक लोग हैं जो स्टंटबाजी करने वाले हैं बाइकर से, उन पर कार्रवाई करने के पुलिस स्टेशन से हमको आश्वासन मिला है और हम 24 घंटे का पुलिस को अल्टीमेटम दिया है कि आप 24 घंटे कार्रवाई करो, अरेस्ट करो, नहीं तो फिर हम उसका धरना आंदोलन हमारे जो करना है हम सब संगठन मिल करेंगे। और निश्चित तौर पर हमको विश्वास है कि वो कुछ न कुछ पुलिस करेंगे और पुलिस यंत्रणा ये काम पर लग गई अभी, ऐसा आश्वासन हमको मिला है। आपण बघू शकतो वरुड शहरात जर रात्रीच्या वेळी जेवण केल्यानंतर तुम्ही जर रोडवरती फिरायला निघत असाल तर सावधान व्हा, कारण अशा समाजकंटकांचं जे प्रमाण आहे ते वरुड शहरात आता वाढलेलं आहे। काल रात्रीची घटना बघता वरुड शहरात आता सामान्य नागरिकांमध्ये एक वेगळी भीती निर्माण झालेली आहे, कारण वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष जे लोकेश भाऊ अग्रवाल आहे अशा एका समाजसेवी व्यक्तीवर रात्री 11 ते 12 वाजताच्या दरम्यान काही समाजकंटकांनी जो हल्ला केला, जे त्यांना मारहाण केली, त्याचा निषेध करण्यासाठी आज सर्व सामाजिक संघटना आणि सर्व नागरिक आज वरुड पोलीस स्टेशन येथे एकत्रित जमलेले होते। त्यांनी वरुड पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या आरोपींना 24 तासांच्या आत अटक करावी आणि वरुड शहरातील जे स्टंटबाजी करणारे युवक आहे यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। नेमकं वरुड पोलीस स्टेशन या समाजकंटकांवर, या स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कुठली कारवाई करते याकडे आता संपूर्ण वरुड तालुक्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।